मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 कंपन्याचे निकाल पाहणार आहोत. त्याचबरोबर 2-3 प्रश्नही आहेत, ते प्रश्नही बघू. सुरुवातीला निकाल पाहण्याच्या आधी प्रश्न बघू आणि त्याच्यानंतर निकालावर चर्चा करू. पहिला प्रश्न आहे अमोल लोखंडे सरांचा. ते म्हणतात, सर तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन दाखवता ती वेबसाईट कोणती आहे, त्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज. म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन देता ती आम्ही प्रॅक्टिस करू शकतो, म्हणजे थोडी ट्रेनिंगला मदत होईल प्लीज. मी कितीतरी वेळेस सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की मी कोणत्या वेबसाईटवरून हे तुम्हाला दाखवत आहे, तरी पुन्हा सांगतो की कोणती वेबसाईट आहे. इथं तुम्ही बघू शकता, माझ्याकडे हे मी डाउनलोड केलेलं आहे स्क्रीनर. तुमच्याकडे डाउनलोड केलेलं नसेल तर तुम्ही गुगलवर जाऊन screener.in याच्यावर जर गेले तर तुम्हाला हे सिम्बॉल दिसेल. ह्या सिम्बॉलमध्ये गेल्यानंतर मी जी माहिती तुम्हाला दाखवत आहे ती सर्व माहिती तिथं तुम्हाला कंपनीचं नाव टाकलं की कंपनीची पूर्ण जन्मकुंडलीच तिथं येते. तिचे प्रॉफिट येतील, सेल्स येतील, जे मी दाखवत आहे ते सगळं तिथं येतं रिझल्ट सहित. त्यामुळं तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. कुणाकडेही काहीही मागायची गरज नाही. तुम्ही स्वतःसुद्धा ही प्रॅक्टिस करू शकता आणि जशी तुम्ही प्रॅक्टिस करत जाल, 4-6 महिने, वर्ष, 2 वर्षे झाल्यानंतर तुम्हालाही चार्ट कळायला लागतील, आकडे कळायला लागतील. ते आकडे काय सांगतायत आणि इथून पुढं शेअर वर जाईल का खाली जाईल हे सगळं कळायला लागेल. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. स्क्रीनर डाउनलोड करा किंवा screener.in वर जाऊन गुगलवर तुम्ही हे सगळं बघू शकता. पुढचा प्रश्न आहे व्हिवा मार्ट. नाव थोडंसं वाचण्यात चुकलं असेल तर क्षमा असावी. ITCचा शेअर आता बाय करू शकतो का आणि बँक ऑफ बरोडा सांगा सर. ठीक आहे, बघू हे कसे शेअर ITC आणि बँक ऑफ बरोडा यांच्याविषयी यांना माहिती करून घ्यायची आहे. तर पहिलं ITC बघू. वर तुम्ही नाव बघू शकता ITC आणि ह्या ITCचे रिटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतील. इथं बघू शकता 10 वर्षामध्ये फक्त 8% रिटर्न आहेत, 5 वर्षाचे 13%, 3 वर्षाचे 35 आहेत, चालू वर्षामध्ये पुन्हा 7% झालेले आहेत. इथं जर पाहिलं तर डबल डिजिट आपल्याला पाहायला मिळत नाहीत. इथे जरी सेलमध्ये पाहिलं तरी डबल डिजिट पाहायला मिळत नाहीत. तर ही कंपनी आपल्याला दीर्घकाळात बँकेचे रिटर्न दिलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता की ह्या कंपनीनं 8% रिटर्न दिलेत, म्हणजे बँकेचेच रिटर्न दिलेले आहेत. तर हे आपल्याला परवडत नाहीत. आपण कमीत कमी 25%च्या पुढं जी कंपनी इथं CAGR देते त्याच कंपनीत आपण गुंतवणूक करत असतो. तर असे कमी जास्त CAGR असतील तर आपल्याला दीर्घकाळात पैसा बनत नाहीत. ह्या कंपनीचे प्रॉफिट आणि सेल्स हे सुद्धा सिंगल डिजिट आहेत. त्यामुळे ही कंपनी दीर्घकाळामध्ये पैसा बनवून देऊ शकत नाही असं रेकॉर्ड दाखवत आहे. हे झालं ITC बद्दल. आता आपण बघू बँक ऑफ बरोडा. वरनं तुम्ही नाव बघू शकता. बँक ऑफ बरोडाचा हा चार्ट आहे. स्क्रीनरवर हे तुम्हाला मिळून जाईल. बँक ऑफ बरोडानं कसे रिटर्न दिलेत बघा. 10 वर्षाचे 4% आहेत, म्हणजे बँकेचे सुद्धा रिटर्न दिले नाहीत. 5 वर्षाचा 19% आहे आणि 3 वर्षाचा 46 आणि चालू वर्षामध्ये 24 दिलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट 3 वर्षात वाढले म्हणून कंपनी 3 वर्षात चाललेली आपल्याला पाहायला मिळते. पण 10 वर्षामध्ये फक्त 14% आहे प्रॉफिट. आणि सेल जर पाहिले तर 10 वर्षात 11%, 5 वर्षात 17, 3 वर्षात 17. म्हणजे बँक ऑफ बरोडा ITCपेक्षा थोडीशी बरी आहे, पण ह्याच्यापेक्षा चांगल्या बँका आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याचे की रिटर्न आणि स्टॉक प्राईस CAGR एकदम चांगले आहेत. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. डबल डिजिटमध्ये आहेत पण 40-50च्या पुढं आहे. इथं जर तुम्ही हे पाहिलं, ही जी CA आहे तर ह्याच्यामध्ये 40-50च्या पुढं, इथं पुन्हा 30-35च्या पुढं असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा चांगल्या कंपन्या आहेत. ही कंपनी पैसा बनवून देईल पण तेवढा बनवणार नाही. एक तर आपल्याकडे जास्त पैसा नाही आणि कमी पैसा बनवून देणाऱ्या कंपनीत जर पैसा लावला तर आपले पैसेही कमी बनतील. त्याच्यापेक्षा आपल्याकडे जर ऑप्शन उपलब्ध आहे मार्केटमध्ये चांगला पैसा बनवणाऱ्या कंपन्या, तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. शेवटी तुमची इच्छा काय करायचं तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हे बँक ऑफ बरोडाचं अजून एक सांगायचं राहिलं. वर तुम्ही इथं नाव बघू शकता. बँक ऑफ बरोडाचं तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये खेळू शकता.
शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही इथं जर पाहिलं तर ह्याचे प्रॉफिट आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत, कारण EPS ह्या कंपनीचं तुम्ही वाढलेलं बघू शकता, म्हणजे प्रॉफिट वाढलेलं आहे. पण दीर्घकाळासाठी ही कंपनी आकडे असे दाखवत आहेत की दीर्घकाळासाठी कंपनी चांगली नाही, मिड इन पीच्या कंपनी खाली ट्रेड करते, म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. पुढचा प्रश्न आहे सविता यांचा, इथं नाव बघू शकता, विप्रो लॉंग टर्मसाठी घेऊ का? तर विप्रो काय म्हणते आपण बघू. वर तुम्ही नाव बघू शकता विप्रो, इथं कोपऱ्यामध्ये नाव आहे. आणि विप्रोचे रिटर्न कसे आहेत इथं बघा. विप्रोचा सेल जर पाहिला आपण तर 10 वर्षाचा 8, 5 वर्षाचा 9, 3 वर्षाचा 13 आणि चालू वर्षामध्ये -3 आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 10 वर्षाची 3%, 5 वर्षाची 4%, 3 वर्षात 0 आणि चालू वर्षामध्ये मायनस. आणि गुंतवणूकदाराला पैसे 10 वर्षात 10% दिलेत, 5 वर्षात 15%, 3 वर्षाचा मायनसवाला आहे आणि चालू वर्षामध्ये 32%. म्हणजे ही कंपनी दीर्घकाळामध्ये आपला पैसा बनवत नाही. आपण 25% किंवा त्याच्या पुढं रिटर्न असलेल्या कंपन्यामध्ये जर गुंतवणूक केली तर आपला पैसा बनवू शकतो. तर ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही. आपण दुसऱ्या कंपनीत पैसे गुंतवून आपला पैसा चांगला बनवू शकतो, असं मला वाटतंय. शेवटी निर्णय तुम्ही घ्यावा. आता निकाल बघू. पहिला आहे सुमिटोमो केमिकल. Q1चे रिझल्ट जाहीर झालेले आहेत आणि या सुमिटोमो केमिकलनं विश्लेषकांच्या अंदाजांना मागे टाकत सुमिटोमो केमिकल इंडिया लिमिटेडचा निव्वळ नफा 2025च्या पहिल्या तिमाहीत दुप्पट झाला आहे. तर किती वाढला आपण इथं बघू शकतो. अपेक्षा काय होती सुमिटोमो केमिकलची आणि वाढला किती, तर इथं बघू शकता तुम्ही. 118 करोडचं प्रॉफिट आणि 834 करोडची सेल्स आहेत. तर किती वाढले आपण बघू. 118 करोडचे प्रॉफिट आणि 834 करोडचे सेल्स. इथं सेल्स बघा 832 करोड आहेत, 834ची अपेक्षा होती म्हणजे इनलाईन आहेत. आणि 118 करोडचं प्रॉफिटची अपेक्षा होती ते 128 करोडचं प्रॉफिट झालेलं आहे. आणि वार्षिक 108% वाढ आहे. मागच्या वर्षी ते 61.8 होतं, ते आता 128 झालं आहे. म्हणजे प्रॉफिट डबलपेक्षा पुढं गेलेलं आपण बघू शकतो. अपेक्षेपेक्षा चांगले रिझल्ट सुमिटोमो केमिकलनं दिलेले आहेत. पुढे बघू शकता ICICI बँक. ICICI बँकेचाही 14% नफा वाढलेला आहे. आणि इथं बघू शकता खाजगी क्षेत्रात असलेल्या ICICI बँकेने जून 2024मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेने अपेक्षेपेक्षा चांगला नफा नोंदवला आहे. वार्षिक आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीत 14.6% वाढून 11,059 कोटी रुपये झालेला आहे कंपनीचा नफा. आणि CNBC TV 18च्या पोलने 10,563 करोड.7 कोटी रुपयाच्या नफ्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर बघू या कंपनीनं कसे निकाल जाहीर केलेले आहेत. तर ICICI बँक इथं वर नाव बघू शकता तुम्ही. वर इथं ICICI बँक नाव आहे आणि प्रॉफिट 10,739 करोड व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. 10,739 करोड. तर ICICI बँकेनं प्रॉफिट 10,739 करोडऐवजी 12,463 करोड केलेला आहे. वार्षिक 10%ची वाढ आहे. मागच्या वर्षी ते 11,014 करोडचं होतं. मागच्या तिमाहीत ते 12,200 करोडचं होतं, आता 12,463 करोडचं झालेलं आहे. आणि सेल्स आणि रेव्हेन्यू आणि प्रॉफिट हे दोन्हीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. रेव्हेन्यूमध्ये 20%ची तर प्रॉफिटमध्ये 10%ची वाढ झालेली आहे. म्हणजे चांगले निकाल ICICI बँकेनं जाहीर केलेले आहेत. पुढचं IDFC फर्स्ट बँक. IDFC फर्स्ट बँकचे किरकोळ गुंतवणूकदाराच्या पसंतीची आहे ही IDFC फर्स्ट बँक. यांनी निकाल जाहीर केलेत 12%च्या घसरणीसह 680 कोटी रुपयाचा नफा नोंदवला आहे. म्हणजे 12%चा लॉस या कंपनीनं मागच्या वर्षीपेक्षा केलेला आहे. तर IDFC फर्स्ट बँक इथं बघू शकता 711 कोटीची अपेक्षा आहे प्रॉफिटची. तर 711 कोटीपेक्षा 643 कोटी प्रॉफिट झालेला आहे. मागच्या वर्षी ते 732 होतं, मागच्या तिमाहीतही ते 732 होतं. 12%ची घसरण आहे. आणि अपेक्षापेक्षा निकाल हे प्रॉफिटमध्ये कमी आलेले आपण बघू शकतो. तर रेव्हेन्यू हे वाढलेले आहेत 28%. इथं बघू शकता 28% रेव्हेन्यू वाढले. ते मागच्या वर्षी 6,869 होते, ते 8,789 झालेले आहेत.
त्याच्यानंतर SBFC फायनान्स यांचा नफा वाढलेला आहे 71.73%. तर SBFC फायनान्स इथं तुम्ही खाली बघू शकता. SBFC फायनान्स 77 करोडच्या प्रॉफिटची अपेक्षा आहे मार्केटला. तर 77 करोडपेक्षा प्रॉफिट किती वाढलेत बघा. 77 करोडची अपेक्षा होती आणि 78.7 करोडची प्रॉफिट झालेले आहेत. आणि वार्षिक जे आहे तर मागच्या वर्षी ते 47 करोड होते, आता 78.7 करोड झालेले आहेत आणि वार्षिक वाढ ही 68% झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर रेव्हेन्यूमध्ये 30% वाढ आहे. मागच्या वर्षी ते जूनमध्ये 230 करोड होते, ते आता 297 करोड झालेले आहेत. तर रेव्हेन्यूमध्ये आणि प्रॉफिटमध्ये चांगली वाढ ह्या कंपनीनं नोंदवलेली आपल्याला पाहायला मिळते. सोमवारी आपल्याला कळेल की हे शेअर कसे चालतात, ते कोणते शेअर वर जातील व कोणते शेअर खाली येतील. तर IDFC फर्स्ट बँक सोडली तर बाकी तिन्ही कंपन्यांचे निकाल हे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले आलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.